ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला आणि ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। यामध्ये सुक्कूर, नूरखान, सरगोदा, भुलारी, जाकोबाबाद आणि रहीम यार खान एअरबेसचाही समावेश आहे। मॅक्सार टेक्नॉलॉजीने सॅटेलाइट फोटो घेतलेले आहेत। भारताचं यशही यामुळे उघड झालेलं आहे। एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय। सुक्कर एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। सुक्कूर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ, राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहळणीसाठी वापर। नूरखान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर। सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे। भुलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। भुलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं होती। भुलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते। जाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे। सिंध प्रांतातील जाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो। तर भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यातच बलूच आर्मीने भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलेला आहे। बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसतायत। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। गिरती हुई दीवार को एक हटाओ। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारतानं पाकिस्तान सोबत चर्चेची तयारी दाखवली असली तरी चर्चा केवळ पीओकेवरच होणार असल्याची भूमिका घेतली आहे। मात्र मोदी देशाला संबोधित करताना नेमकं काय म्हणाले आणि मोदींनी पाकला काय शब्दात इशारा दिलेला आहे, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेलाही ठणकावलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाकिस्तानला ठणकावलंय। हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। अमेरिकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर अमेरिकेनं व्यापारी निर्बंध लादण्याच्या धमकीमुळे शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलं। एवढंच नाही तर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली। मात्र मोदींनी ट्रम्प यांची मध्यस्थीवरची ऑफर धुडकावून लावली। यावेळेस मोदींनी कोणते मुद्दे मांडले पाहूयात। पाकिस्तान सोबत दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा। दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही।
पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही म्हणत सिंधू जलवाटप करारावर स्पष्ट भूमिका. ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित. काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीयच चर्चा होणार. अमेरिकेच्या दाव्याप्रमाणे DGMO मध्ये होणारी चर्चा त्रयस्थ देशात होणार होती. मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता पाक सोबतच्या चर्चेसाठी हॉटलाईनचा मार्ग स्वीकारलाय. त्यामुळे पाकिस्तान सोबतच्या चर्चेतून काश्मीरचा मुद्दा सुटणार की पुन्हा पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार हे पाहावं लागेल. मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापत काढल्यास पुन्हा भारताच्या वाटेला जाण्याचं नावही काढलं जाणार नाही असं उत्तर द्यावंच लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर रिकामा करावा असा इशारा भारतानं दिलेला आहे. काश्मीर मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है. इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है. जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है. तर आपण बघतोय काय शब्दात इशारा दिलेला आहे. पाकिस्ताननं POKवरील ताबा सोडावा असा भारताचा इशारा आहे. जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीनंच सोडवले जाणार. काश्मीर मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता. TRFला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं. आणि आता पाहूयात याच युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या वॉर 50 मध्ये. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली. भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे. प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. भारताच्या नौदलाची ताकदच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे. राष्ट्रमंत्री S. जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. S. जयशंकर यांना आधीच Z श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यामध्ये 33 कमांडो होते. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. राष्ट्रपतींनी सशस्त्र दलांच्या शौर्य आणि समर्पणाची प्रशंसा केली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे. AK-47 मॅगझिन्स तसंच भारतीय आधार कार्ड, पैसे देखील या अतिरेक्यांकडे सापडलेले आहेत. शाहिद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LETचा वरिष्ठ कमांडर होता. पाकिस्तानात आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप या व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचं दिसतंय. त्याच्या दोन्ही दहशतवादी अवलादींना भारतानं मुरित्केमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये संपवलेलं आहे. मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेसच हा माथेफिरू बाप आपल्या मुलांचा अभिमान आहे असं म्हणतोय. चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलेलं आहे. तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलं. आज सकाळपासून चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला देखील भारतात बंदी घालण्यात आलेली आहे.
युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे. उदयपूरमधील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून मार्बल आयात करणं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं. मात्र तुर्की पाकिस्तानला मदत करत असल्यामुळे त्यांच्याशी व्यापार न करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रॅगननं पुन्हा डोकं वर काढलंय. इथल्या अनेक ठिकाणांना चीननं नावं देण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यावर भारतानं कडक पवित्रा घेतलेला आहे. नाव देण्याचे चीनचे निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू आहेत. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि नेहमीच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलेलं आहे. मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे खळबळ माजली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी करण्यात आली. गायक सोनू निगमनं कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. एका चाहत्याला फटकारत सोनू म्हणाला होता की पहलगाममध्ये जे घडलं त्याचे हेच कारण आहे. तुम्ही इथं जे करत आहात त्याचे हेच कारण आहे. सोनू निगमच्या याच वक्तव्यानंतर बंगळुरूमधील अव्हाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बीएसएफच्या जवानाची सुटका करण्यात आली. कॉन्स्टेबल पुरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून ते भारतात परतलेले आहेत. त्यानं 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडलेली आहे. मावळमध्ये अवकाळी पावसानं दानादान उडवून दिलेली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांचे पत्रेही उडून गेलेत. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झालेली नाही. मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकांचंही नुकसान झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसला. उमरगा, तुळजापूर, भूम, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. जवळपास तासभर झालेल्या पावसाने शिवारामध्ये पाणी झालं होतं. दरम्यान आजही हवामान विभागानं धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नृसिंहवाडी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. शिवाय शेती पिकांना देखील याचा फायदा झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत असल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होत आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालेला असून काढणी केलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय. जवळपास 20,003 एकरच्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावामध्ये झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबूज पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यानं लावलेल्या 3 एकर क्षेत्रावरील टरबूज खराब झाले असून नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. पिकासाठी लावलेला 1.5 ते 2 लाखांचा खर्च यामुळे वाया गेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीसोबत वीट उत्पादकांचंही मोठं नुकसान झालं आहे. वीटभट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांना विमा सुरक्षा दिल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल अशी मागणी होती आहे.